आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी सुरू। कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स। देशात सध्या दबावाचं राजकारण, चौकशीत जे खरं ते बाहेर येणार। मी नियतीला मानतो, हिशेब तर द्यावाच लागेल। ईडी चौकशीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची ईडी चौकशी सुरू। दोन्ही नेत्यांमध्ये बैठकीआधी चर्चा देखील झाली। माझ्यावरील आरोप चुकीचे, मी पैसे घेणार नव्हतो, पण माझ्या अकाउंटला पैसे टाकण्यात आले। खिचडी घोटाळ्यावर संदीप राऊतांची प्रतिक्रिया। खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी शिंदे गट आणि भाजपमध्ये अमय घोले, वैभव थोरात, राहुल कनाल। खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी खासदार संजय राऊतांचा आरोप। सोमय्यांचा विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा, सोमय्यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्ट मॅनेज केलं। खासदार संजय राऊतांचा आरोप। संजय राऊतांनी 37 आरोप केले, पण एकही पुरावा दिला नाही। किरीट सोमय्यांचा आरोप, तर राऊतांनी आधी भावाचा हिशेब द्यावा। सोमय्यांची राऊतांवर टीका। नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट, सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांची भेट। मराठा आरक्षणावर देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भुजबळ कसा नमुना, सर्वांना माहिती। भुजबळ स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा ओबीसी वाद लावतात। जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका। जनतेत जाऊन बोलण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये चर्चा करा, सरकारमध्ये राहून दोन भूमिका चालणार नाहीत। भुजबळांनी ओबीसींवरून घेतलेल्या भूमिकेवर संजय शिरसाट यांचा निशाणा। सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अभिनेत्याकडे जाताच कशाला, अभिनेत्याकडून कशाला नैतिकता शिकावी। अभिनेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील रायगडावर दाखल, जरांगे पाटील शिवरायांच्या चरणी नतमस्तक। मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते, पण अधिसूचनेनंतर मराठ्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना चपराक बसली। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। ओबीसी आंदोलनाची पुढची रणनीती ठरवण्याबाबत बैठकीत चर्चा होणार। बबनराव तायवाडेंना बैठकीचं मात्र निमंत्रण नाही। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रा, मराठवाड्यातून ओबीसी महाएल्गार यात्रेला सुरुवात होणार। छगन भुजबळांचा मुंबईतील बैठकीत यात्रेला हिरवा कंदील। मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलवर महाविकास आघाडीची बैठक। संजय राऊत, आव्हाड, जयंत पाटील, अशोक चव्हाण या बैठकीसाठी उपस्थित। बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात एनडीएच्या बैठकीसाठी शिंदे, फडणवीस, अजितदादा दिल्लीला जाणार। लोकसभेच्या जागांबाबत दिल्लीतील बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता। 15 तारखेपर्यंत जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता। महायुतीच्या जागावाटपाच्या घोषणेसंदर्भात संजय शिरसाट यांची माहिती। रावेर लोकसभेची जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता। एकनाथ खडसे रावेर लोकसभेचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। भंडारासोबतच गडचिरोली चिमूर लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा। भंडारामधून प्रफुल्ल पटेल तर गडचिरोलीमधून धर्मराव बाबा आत्राम लढणार असल्याचं जाहीर। नाशकात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय आखाड्यामध्ये साधू महंतांची उडी। प्रस्थापित कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय साधू महंतांना उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष। राज्यसभेच्या 6 जागांसाठी भाजपला 3 जागा, तर काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा। विधानसभेत संख्याबळ कमी असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला राज्यसभेत एकही जागा नाही। शिंदेंनी भाजपला सोडावं आणि आमच्यासोबत यावं, शिरसाटांच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्री शिंदेंनाच ऑफर। अजित पवार गटाची आज मुंबईत बैठकीमध्ये राज्यसभेच्या जागेवर चर्चा होण्याची शक्यता। भुजबळांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवर देखील या बैठकीत चर्चा होणार। देवेंद्र फडणवीस आल्यापासून घाणेरडं राजकारण सुरू झालं। सध्याचं राजकारण नासवण्यात फडणवीसांचा मोठा हात। एकनाथ खडसेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका। एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त, त्यांच्याकडे नेतृत्व राहिलेलं नाही। एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवर प्रवीण दरेकरांचं उत्तर। मुंबईला गेल्यावर नितेश राणेंची नारायण राणेंकडे तक्रार करणार। नितेश राणेंनी माळशिरसमध्ये केलेल्या वक्तव्यावरून नरसय्या आडम यांची टीका।
उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात 14 राज्यातील भाजप प्रतिनिधींची बैठक घेणार. फेब्रुवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती. लोकसभा निवडणुकीपूर्वी आरएसएसची मार्चमध्ये प्रतिनिधी सभा. नागपुरात 16, 17 आणि 18 मार्चला रेशीमबागेत होणार सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देश पातळीवर महत्त्वाची बैठक. अहमदनगरमध्ये विखे पाटलांच्या संस्थेकडे लाच मागितल्याचा प्रकार. पेट्रोल पंपाच्या वार्षिक पडताळणीसाठी 10,000ची लाच. लाचखोर निरीक्षक अशोक गायकवाडांना अटक करण्यात आली. आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल. महानगरपालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ पडली महागात. आशामनगरमधील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी धंगेकरांकडून शिवीगाळ झाली होती.